आपण कंटिन्यू करू नवीच्या शिवरीमध्ये. नवीच्या शिवरीमध्ये आपण चॅप्टर 9 मध्ये आलेलो आहोत. चॅप्टर 9 मध्ये आपण बघू की प्रॉफेसी जी होती एलिया नवीची अखावच्या किची फॅमिली जी आहे तिला पनिशमेंट मिळेल आणि ती ते मरतील, त्याची प्रॉफेसी चालू होईल. आणि पहिले आपण इकडे बघू की पहिले आपण बघू की त्याच्या बदली योआम बेन अखावच्या बदली नवीन किंग जो येणार आहे येहू येहू बेन निमशी जो आहे त्याचा कॉरोनेशन बघू आपण. आणि त्यानंतर आपण बघू अखावच्या फॅमिलीचं डिस्ट्रक्शन, इजेवेलचं डिस्ट्रक्शन आणि येहूची चितकूत आपण त्याच्यामध्ये बघू. बोलतात इकडं चॅप्टर 9 मध्ये लिहिलं आहे, एलिशा הנביא קרא לאחד מבני הנביאים ויאמר לו חגור מותניך וקח פח השמן הזה בידך ולך רמות גלעד. इथं आपण मागच्याला बघितला होता की योआम जो आहे तो मिल्खमा खजाएल बरोबरच्या मिल्खमामध्ये तो इंजर्ड झाला होता आणि तो इंजुरीला इंजुरीला ला इंजुरीला इंजुरीला रिपेअर करण्यासाठी तो आला होता. इस्रायल आला म्हणजे खालच्या एमेका इस्रायल च्या जवळ आला होता जिकडं जिकडे तो रेस्ट करत होता तिकडे त्याची ट्रीटमेंट चालू होती. आणि एलिशा नबी नी एखाद मिबने नवीम वन ऑफ द स्टुडंट्सला सांगितला की खगो मोतनेखा लिहितात खोमात नाख חידה की जिकडे पण लिहिलं आहे नाख मध्ये खगो मोतनेखा अर्थ आहे की तो बोलते लवकर जरीज. ही आता ऑपॉर्च्युनिटी आहे की ट्रूप्स जे आहेत ते आहेत वेगळ्या जागेवरती रमोत गिलाद मध्ये आणि राजा योआम जो आहे तो आहे दुसऱ्या जागेमध्ये, तो आहे इस्रायलामध्ये. इकडं बोलतात मफरशिम गमारा बोलते आणि ओलाम बोलतात की सदे ओलाम मध्ये की हा जो नवी जो होता तो होता योना बेन अमित्ताय. יורם בן ביורם בן אחאב היה רעב גדול ובשומרון 7 שנים ובהן היה בן הדד נלחם בישראל ובשנה האחרונה קילל אלישע כחזי. आणि त्यानंतर אלישע הלך לדמשק, משך את חזאל למלוך את ארם ושלח את יונה בן אמיתי ומשך את יהוא ברמות גלעד. רמות גלעד मध्ये येऊचा कॉर्नेशन झाला. योना बेन अमिताय योना सेफर योना योमा किपुरीमचा जो योना आहे त्याला त्यांनी पाठवला. तो वन ऑफ द स्टुडंट्स होता आणि योना बेन अमिताय जो आहे तो सेम स्टुडंट होता ज्याला एलिया नबीने जिवंत केला होता. त्यामुळे एलिया नबी योना जो आहे तो आता ऍक्टिव्ह होईल इकडे आपल्या चॅप्टर्स मध्ये. आणि त्यांनी पाठवला एलिशाने पाठवला योना बेन अमितायला येऊला कॉर्नेशन करायला. आणि त्यांनी बोलला की पाक शेमेन म्हणजे शेमेन तेलाचा डब्बा जो आहे तो घेऊन पाठवला. इकडं मेफरशिम लिहितात की इकडे लिहितात की पाक शेमेनला शाऊलला पण पाक शेमेननी कॉर्नेट केला होता आणि येऊला पण कॉर्नेट केला होता पाक शेमेननी. बोलतात ज्यांचं कॉर्नेशन केला केरेन नी म्हणजे केरेन म्हणजे नाही शंखानी याला करनाय म्हणजे हॉर्न्सनी ज्याला हे केला त्याला त्याला त्याचा राज्य जो कंटिन्यू होईल कारण की दावीद राजा आणि श्लोमो राजाला कंटिन्यू केला होता. आणि श्लोमो राजाच्या नंतर फक्त मलके बेत दवीद त्यांना फक्त अलाउड होता
कॉर्नेट करायला शेमेन मिश्खानी, म्हणजे जो होता शेमेन जाईद. इकडं होता बाकीचे जे राजा होते त्यांचा कॉर्नेशन केला शेमेन अफरसेमोन, जो चांगला वासवाला हे होता. त्यांचा कॉर्नेशन जो केला तो कॉर्नेशन केला शेमेन अफरसेमोनी. כן, शिंगा, נכון. כן. आणि इकडे लिहितात की त्यांचा त्यांचा राज्य कंटिन्यू राहिला. पण आणि शाऊल राजाचा राज्य जो आहे तो एका स्टेज नंतर स्टॉप झाला. तसंच इकडे पण आणि त्यानंतर दावीद राजाच्या नंतर फक्त मलकीबेत दावीद त्यांनाच फक्त कॉर्नेट करायला अलाउड होता शेमेन मिश्का, म्हणजे ऑलिव्ह ऑइलनी आणि शिंगामध्ये हॉर्नमध्ये त्याच्यामध्ये त्याला हे करायला अलाउड होता. तो निमशाख आहे जसं कंटिन्युएशन होते त्याच्यापर्यंत. इथं येऊला नाही. पण बोलतात इकडे खगोम होत नाही का וכך פח שמן הזה בידך ולך רמות גלעד. רמות גלעדला जा. तिकडं असाइनमेंट आहे. ובאת שמה וראה שם יהוא בן יהושפט בן נמשי, ובאת והקמותו מתוך אחיו והבאת אותו חדר בחדר. बोलतात तिकडे बाता शामा, तिकडे आल्यावरती रमोत गिलादला आल्यावरती बोलतात इकडे रमोत गिलादला आल्यावरती तू काय कर, तिकडे तुला भेटेल येहू बेन योशफात बेन निमशी, तो तुला भेटेल. उबाता व्याकेमोता मितोख एखाव, त्याला तू उठवशील. वेवेता होतो खेदर बेखादर, म्हणजे तू त्याला घेऊन जाशील आतमध्ये दुसऱ्या रूम मध्ये. इकडं पॉइंट आउट करतात ते अफ्रिदा की ही जी चिवूई होती की कसा तू भेटशील ती पण इम्पॉर्टंट होती. कारण की शक्यतो जेव्हा मोठे मोठे मिनिस्टर्सला जेव्हा भेटायला कोण येते आणि अफिलू हे जे प्रॉफिट्स होते जे ओळखीचे होते आणि ज्याच्यामध्ये माहिती होता की हे लोक जे आहेत ते एक मेसेज घेऊन येतात, त्यांना पण पद्धत अशी होती की ते येऊन त्याला बोलतील की मला ह्याला भेटायचंय आणि मग त्याला बाहेर बोलवतील आणि त्याला मेसेज देतील आणि तिकडे संपेल. बोलतात नाही, तू आतमध्ये जाशील तिकडे त्यांच्या रूम मध्ये, ते मोठे मिनिस्टर्स जे आहेत तिकडे त्यांच्या रूम मध्ये जाशील आणि तिकडनं त्याला उठवून त्याला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जाशील. नाही की बाहेर आणतील त्याला, याला त्याला अजून अजून सिक्रेट रूम मध्ये घेऊन जाशील. ולקחת פח שמן ויצקת על ראשו ואמרת כה אמר אדוני משכתיך למלך אל ישראל ופתחת הדלת ונסת ולא תחכה. अजून काय सांगतात त्याला बोलायला, लकाकता पाक शेमेन, तुला जो तेल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावरती तू चाकता, त्याच्या डोक्यावरती तू ओतशील. व्यामारता को अमर हशेम, त्याला देवाच्या नावाने सांगशील की हशेमने सांगितलाय मशक्तीखा लेमेलेक, तुला मी किंग कॉर्नेट केलाय एल इस्रायल, इस्रायलच्या राज्यामध्ये, यहुदामध्ये नाही इस्रायलच्या राज्यामध्ये. पताखता अदेलेत म्हणजे दरवाजा उघडशील आणि न थांबता तिकडं नाचता नाचता म्हणजे तिकडनं तू उडून निघशील, लवकर निघशील, नाचता मी नसून नेस वेल्लो ते खके, आणि तिकडं अजिबात थांबायचं नाही. तिकडं तू डायरेक्ट कंटिन्यू करशील, तू कंटिन्यू करशील तिकडे तू कंटिन्यू करशील त्याला त्याला कॉर्नेट करायसाठी. एलिशा होते दमासेक मध्ये, जसा इकडे लिहितात सेदे ओलाम रब्बा, हा बुक जो आहे तो कन्सिडर केला जातो ॲज अ खजाल. त्याच्यामध्ये त्यांनी सदर ओलामचे वर्ल्डचे जे गोष्टी आहेत जसं झाल्या त्याप्रमाणे त्यांनी त्या सदरमध्ये आणल्यात आणि तिकडे त्यांनी लिहिलंय की एलिशा जो होता तो खजाएल बघितला आपण मागच्या वेळेला. तर तिकडे दोन गोष्टीने गेले होते. खजाएल म्हणजे जो मेलेख आराम गोय राजा होता, जो आरामचा राजा होता, त्याला कॉर्नेट करायसाठी आणि आणि ह्याला गेखाजीला चुवा करायसाठी, गेखाजी चुवा करायसाठी त्याला घेऊन गेले होते. तेव्हा ते दमासेकला होते, नाही की ते होते इकडे इस्रायलमध्ये. טוב, יופי. ואל תחכה, थांबायचं नाही, तू निघून येतो सरळ. יופי. וילך הנער הנביא רמות גלעד. इकडं
ऑब्वियस क्वेश्चन. 2 वेळा लिहिलाय नाळ. नाळ म्हणजे यंग पोरगा. हा नाळ हा नवी. वयेलेख हा नाव लिहिताना तिकडे लिहितात नाव जो होता एलिशाचा स्पेशल स्टुडंट. बाकीचे पण जे स्टुडंट होते त्याच्यामधला सगळ्यात स्पेशल स्टुडंट त्याला त्यांनी सिलेक्ट केला. आणि नार नवी जसं इकडे राशी लिहितात नागो של एलिशा כך תרגם יונתן אזל אולמה תלמידה דנביה. म्हणजे तो होता स्टुडंट त्याचा एलिशाचा स्पेशल स्टुडंट होता तो गेला. पण इकडं नार नार मध्ये लिहिताना मेफरशीन एक्सप्लेन करतात की हा नार जो होता तो पण नवी होता. म्हणजे तो पण तो ऑलरेडी प्रॉफिट होता आणि त्याला पाठवला. म्हणजे नाही की तो फक्त स्टुडंट होता नवीचा, याला तो स्वतः पण नवी होता. त्याला पण नेबुआ होती. ויבוא הנה שרי החיל יושבים, ויאמר דבר לי אליך השר, ויאמר יהוא, אל מי מכולנו, ויאמר אליך השר. טוב, योना बेन अमिताय रमोत गिलादला आल्यावरती ते तिकडे जातात जिकडं सगळे मिनिस्टर्स बसले होते. आणि तिकडं आल्यावरती तिकडे आल्यावरती बोलतात मला तुमच्या बरोबर हा मिनिस्टर त्याच्यावर बोलायचंय. योना बेन आम्ही त्याला माहिती नव्हता कोण आहे येऊ बेन निमशी. येऊ बेन योशपात बेन निमशी कोण आहे माहिती नव्हता. पण त्याला गॅरंटी होती की ज्याला मेसेज मिळणार आहे तो बरोबर मला विचारल की कोणासाठी मेसेज आणलाय. आणि तसाच झाला. त्यामुळे तिकडे विचारतात वयवो इने सारे खाईल योशवीम. सगळे मिनिस्टर्स बसले होते, सगळे आर्मीचे लोक बसली होती मोठी मोठी. तिकडे तो आला. दबागली अलेखा असा आणि येऊन सांगितलं मला मिनिस्टरसाठी द मिनिस्टरसाठी म्हणजे सगळ्यात स्पेशल मिनिस्टर आहे त्याच्यासाठी मला मेसेज आहे. तो बोलते कोण याच्यात आमच्यामधला कोण. तो बोलतो तुझ्यासाठी. ויקום ויבוא הביתה ויצוק השמן על ראשו ויאמר לו כה אמר אדוני אלוהי ישראל משכתיך למלך אל עם אדוני אל ישראל. जसं सांगितला तसाच त्यांनी मेसेज दिला. वयकोम त्याला उठवला. वयवो अबाईता बाईता बिफनीम अजून अजून आतमधल्या रूम मध्ये त्यांना घेऊन गेले. वयचक शेमेन आल रोशो त्या डोक्यावरती त्यांनी शेमेन टाकला. वयोमेर लो को अमार हशेम हशेमचा मेसेज दिला एलोके इस्रायल मशक्तीख लेमेलेख एल आम हशेम एल इस्रायल. हशेमच्या नेशनसाठी आणि इस्रायलच्या राज्यावरती तुला आम्ही मेलेक अपॉइंट केलाय. והכית את הבית אחאב אדונך וניקמתי דמי עבדי הנביאים ודמי כל עבדי אדוני מיד איזבל. बोलतात अजून एक मेसेज त्यांनी दिला. बोलतात आणि तू अखाबचा जो बाईत आहे अखाबचा जो घर आहे त्याचा घराणा म्हणजे त्याला तू पनिशमेंट देशील जो एलिया अन्नबी त्यांना ऑलरेडी सांगितलं होता की तुझ्या घरामधला कोण पण मुलगा लो नशीन मस्तीन बकीर शोसे किलुआख म्हणजे तो जखार बद्दल लिहिलाय. पोरांबद्दल लिहिलाय, माणसांबद्दल पुरुषांबद्दल लिहिलाय. बोलतात והכית את בית אחאב אדונך וניקמתי דמי עבדי הנביאים ודמי כל עבדי השם מיד איזבל. म्हणजे अखाबच्या बद्दल लिहिलाय दमे अवदे नेवियीम त्यांनी सगळ्या नेवियम लोकांना दोघांनी मिळून अखाब आणि त्याच्या बायकोनी इजेबेल त्यांनी दोघांनी मिळून ती सगळ्या जे प्रॉफिट्स त्यांना मारून टाकला होता त्यांच्या रक्ताचा बदला. आणि इजेबेलच्या हातामधनं बाकीचे आशेमचे जे ओबादिम होते त्यांचा पण म्हणजे आपण बघितला ओबादिया नबीच्या वगैरे जे बघितले आपण जे तेव्हा तिन्ही म्हणजे अजून अजून लोकांना मारला होता. आणि अजून जो आहे तो आपण बघू नवोत इस्रायली की त्याची स्टोरी की त्याची जमीन पण घेतली आणि त्याला अपिलू मारून पण टाकला सांगून की तो देवाच्या नावाने शिव्या देते. तुम्हाला स्टोरी आठवत असेल बघितलं होती इजेबेलच्या स्टोरीमध्ये मेलाखिम आलेफ मध्ये वेकिता आहेत बैत. आणि त्याला अजून एक मितवा दिला की तू अखाबचा जो बाईत आहे अखाबचं घर आहे त्यामध्ये तू त्यांना पनिशमेंट देशील त्यांना इकिता मारून टाकशील आणि तसा माझा रिव्हेंज जो आहे तो रक्ताचा जो रिव्हेंज जो आहे तो येईल या गोष्टीमधून तुझ्या हातामधनं.
ועבד כל בית אחיו, והכרתי לאחיו, והכרתי מלשון קראתי, כאילו הכרתתי, כרת, כן? कट करून टाकला לאחיו, משתין בקיר इकडं लिहितात על הזכרים, पुरुषांबद्दल, ועצור ועזוב בישראל. עצור ועזוב, stop and left בישראל. त्या फॅमिलीला पुमा नाहीये, त्या फॅमिलीला परत अपरायझिंग नाहीये. इकडं באמת मेफरशी मांडतात आणि बोलतात की आखाबच्या दिवसामध्ये, נכון, आपण बघितला की एलियाह अन्नबीनी आखाबला ही दिली होती अकलला. पण जसं आपण बघितला आखाब, כן, आखाब त्याच्या एंडच्या दिवसामध्ये त्यांनी चुवा केला, נכון? तुम्हाला आठवत असेल तर, आणि तो तिकडे मेला, तो वॉरमध्ये मेला आणि त्यांनी באמת चुवामध्ये होता. तुम्हाला मी दाखवलं होतं पिरके दे दे रबी एलिएझर, त्याच्यामध्ये मला दाखवलं होतं, तो उपासामध्ये बसला होता, अभ्यास करायचा, हे करायचा, ते करायचा आणि त्याच्यामध्ये त्याचे जे ॲक्शन्स होते त्याच्या दिवसामध्ये, म्हणजे तो जिवंत असताना तो गझेरा जो होता, तो जो डिक्री जी होती ती पास झाली टू द नेक्स्ट जनरेशन. त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण बघितला योराम, त्याचा जो मुलगा होता तो, त्याच्या दिवसामध्ये पण एलिशा नवीन कितीतरी हे केले आणि तो काही चुका करायला तयार नाही. थोडा नम्र झाला होता एकदा, की त्यांनी पाठवलं माणसाला मारायला, पण नंतर थोडासा हे झाला, पण कंटिन्यू नाही ठेवला. म्हणजे तिची प्रगती जी त्यांनी केली होती, ती याच्यामध्ये खंड पाडला त्याने आणि त्याने मग तिकडे ती थांबवली आणि मग अगझेरा जो आहे तो आला. बोलतात तिकडे मेफोशीम, की जर तो एंडपर्यंत त्यांनी विनंत्या मागितल्या असत्या, त्यांनी नम्रपणा दाखवला असता, त्यांनी चुका केला असता, तर नेक्स्ट जनरेशन, अंटिल नेक्स्ट जनरेशन, माणूस जसं लिहिलंय आपण बघितलं मस्त बराखोतमध्ये, ममाच पहिल्या चॅप्टरमध्ये ते लिहितात, की कोणाच्या बद्दल लिहिलं आहे, की पोकेद अवोत अल बनीम वाल बने बनीम, बोलतात जे लोकं, म्हणजे कोणावरती लिहिलं आहे, की मी आई-वडिलांची पापं जी आहेत ते पोरांवरती आणीन. बोलतात, की जी पोरं त्यांच्या आई-वडिलांच्या वाईट मार्गामध्ये चालू ठेवतात. पण जी पोरं वाईट मार्गामध्ये नाही ठेवत त्यांच्यावरती नाही. समजा अखावचा जो सन होता, अखावनी चुबा केला, म्हणजे तेवढा मोठा पापी होता, केन, आणि त्यांनी एंडमध्ये त्यांनी चुबा केला. नाखून त्याचा चुबा जो आहे तो अल्टिमेटली फॉल्ट्री होता. त्यामध्ये फूल त्याचे तिकून निघत आपण बघितलं की नाही झाले होते. पण त्याच्या पोरांनी पण बघितला, पोरांनी पण ममाश कितीतरी वर्ष, 28 वर्ष पण बघू, त्यांनी इस्रायलमध्ये रूल केला आणि कितीतरी आतापर्यंत म्हणजे 9 चॅप्टर पर्यंत आपण या स्टोरीज ज्या आहेत ते बघत आलो काय अखावच्या पोराच्या आणि 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 एलिशा नबीच्या. त्यांनी थोडा मागावर घेतला, म्हणजे त्यांनी त्याची वृत्ती जी होती त्याच्यामध्ये त्यांनी सुधार करायचा प्रयत्न केला. नंतर परत जो तो मागे जाते, म्हणजे त्याच्यावरती 7 वर्ष त्याच्यावरती भूकचा हे पडला होता, काय, आणि तिकडे तो वेळेत चांगला झाला होता आणि तो बघत होता वगैरे. पण अल्टिमेटली तो जो परत गेला आणि त्यांनी नाही हे केला, तर डिक्री जी आहे त्याच्यावरती आली. जावेद म्हणजे जिकडं बोलतात, आणि जिकडं माणूस जोपर्यंत बरा आहे, जोपर्यंत त्याची तब्येत बरी आहे, हे आहे, तो आहे, तोपर्यंत त्याला चान्स आहे. ज्या वेळेला तो आजारी पडते, ज्यावेळेला त्याच्यावरती कुठला प्रॉब्लेम येते, तिकडं बाकीच्या पण टिकीम ज्या आहेत त्या उघडल्या जातील, बाकीच्या पण फाईल्स ज्या आहेत त्या उघडल्या जातील, बघायला त्याला पनिशमेंट जास्ती मिळणार आहे की नंतर मिळणार आहे. जोपर्यंत त्याचा हेल्थ आहे, त्याची वेल्थ आहे, त्याला त्याला दिसते, त्याला बोलता येते, त्याला हे होते, त्याच्या हातामध्ये टाईम आहे. तो करू शकते चुबा, तो पोस्टपोन करू शकते त्याच्या तिकीम, अपिलू अंटिल द एंड कॅन, एंडपर्यंत पोस्टपोन करू शकते, तिकून इन करून तो वाईप आउट करू शकते. पण समजा तो त्या ह्याच्यामध्ये त्या स्टेजमध्ये कुठं काय पडते, ॲक्सिडेंट होते, काय होते, प्रॉब्लेम्ससाठी काय खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यावेळेला त्याचे सगळे बाकीचे पण फोल्डर्स जे आहेत, बाकीचे पण म्हणजे जसं बोलतात ना, की कोण एकदा पकडले गेला कुठला मोठा माफिया ह्याच्या फाईलमध्ये, ओव्हर स्पीडिंगच्या ह्याच्यामध्ये, जाऊ तिकडे तो पकडले गेला एकदा, सगळ्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यामध्ये त्याला अडकवून टाकतील बरोबर. तसंच इकडं पण एक फक्त अपॉर्च्युनिटी त्याची कुठं पाय सरकून पडू दे त्याला, जाऊ त्याचा तो विनाश होऊ शकते तिकडं त्या जागेवरती. बोलतात ונתתי את בית אחאב כבית ירבעם בן नबात. כן, आपण यरोबाम बन नबात बघितला, ज्याला किंगडम मिळाली, की त्यांनी दाखवला श्लोमो अमेलेखला त्यांनी प्रूव्ह केला. पण नंतर अल्टिमेटली त्यांनी अगलीम केले दान बेरशेबामध्ये आणि तिकडनं त्याचा पण लॉस झाला. फुल फॅमिली त्याची वाईप आउट झाली.
तसाच इकडं पण "ואחיו כבית ירבעם בן נבט, כבית बाशा बेन अखिया." बाशा बेन अखिया त्याची पण लाईफ जी होती, त्याची पण फॅमिली होती, ती कंप्लीटली वाईप आउट झाली होती. तसाच अखावची पण फॅमिली जी आहे, ती कंप्लीटली वाईप आउट करून टाकणार आहे मी. ואת איזבל יאכלו הכלבים בחלק ישראל, ואין קובר ויפתח הדלת וינוס. आणि सांगितलं इजेबेल जी आहे, तिला तिला कुत्रे खातील. वेन कोव्हर, एन कोव्हर म्हणजे तिला तिला दफनविधी नाही मिळणार तिला. इफ्ता देलेत वेयानुस आणि त्यांनी सांगितलं त्याला टाक, दरवाजा उघडला आणि निघून गेला. बोलतात तिकडे ויהיו יצא אל עבדי אדוניו ויאמר לו השלום, מדוע בא המשוגע הזה אליך? ויאמר עליהם אתם ידעתם את האיש ואת שיחו. बोलतात बाकीचे जे बाकीचे मिनिस्टर होते, बोलतात ते त्याला "शालोम, शालोम" म्हणजे सगळं ठीक आहे, सगळं बरं आहे. एवढा तो आला, हे केला, ते केलं. המשוגע הזה. משוגע הזה बोलतात משוגע कारण की जेव्हा नबीला नेबुआ मिळायचा, तेव्हा त्यांचा इत्पष्टूत गश्मी टोटल त्यांची इत्पष्टूत गश्मी व्हायची. नाही मोशे रबेनूसारखा कारण की मोशे रबेनू त्याबद्दल लिहिलं आहे, की "पे पे अदबर" म्हणजे तो ल चालू असताना म्हणजे लाईव्ह कनेक्टेड, कॅन ऑल द टाईम कनेक्टेड ते मोशे रबेनू. पण बाकीचे नबी जे होते त्यांचे ते स्टेजेस होते जेव्हा त्यांना तो निबुआ यायचा, प्रॉफेसी यायची, तेव्हा ते कंप्लीटली त्यांना सगळे ज्या फिजिकल थिंग्स आहेत त्यांना ते त्याग करायला लागायचा. त्याग व्हायचा आणि अफिल त्यांच्या बॉडीमधनं पण ती जी होती ते जमिनीवर ते पडून असे हात-पाय हलवून वगैरे मेशुगा म्हणजे विचित्र वागायचे, क्रेझी वागायचे. त्यामुळे त्यांना नबीला क्रेझी क्रेझी मॅडमॅन बोलायचे. काय देवाचा माणूस त्याला मॅडमॅन बोलायचे. पण आपण बघू इकडे बोलतात बेयू याचा आला ते अधोनाव म्हणजे याकोबामची जी लोकं होती, बाकीचे मिनिस्टर होते त्यांच्याबरोबर तो परत आला बाहेर. "ויאמר שלום" आणि त्याला विचारलं, "सगळं बरं आहे? सगळं ठीक आहे?" "מדוע בא המשוגע הזה אליך?" का मॅडमॅन हा प्रॉफेट तुझ्याकडे आला? "ויאמר עליהם אתם ידעתם את האיש ואת שיחו." तुम्हाला माहिती आहे या लोकांचं बोलणं वगैरे काय काय बोलणार आहे? हे विचित्रच गोष्टी आहेत सगळ्या. इकडं आपण बघू, की मेफरशीम लिहितात, की ह्या गोष्टीसाठी म्हणजे ते नबीच्या म्हणजे देवाच्या माणसाला कोणी नाव ठेवला, कोणी काय केलं आणि त्यांनी तिकडं त्याला स्टॉप नाही बोलला. त्याच्यामुळे त्याला पण म्हणजे बघू आपण येऊ निमशीला पण मेशुगा बोलतील. बेंतामी बोलतात, पण नाही. तुम्हाला माहिती आहे काय येतात, बोलतात, काय-काय बडबड करतात आणि जातात निघून. हे दती लोकं अशीच वागतात. तर बोलतात, באמת बोलतात "ויאמר שקר, ויאמר שקר הגד נא לנו, ויאמר כזאת וכזאת אמר אלי, לאמור כה אמר אדוני משחתיך למלך אל ישראל." तर त्यांनी बघितलं ह्या काय सांगायला तयार नाही. त्यांना माहिती आहे बोलते शेकर, शेकर बोलतात तिकडे मेफरशीम, की जरी त्याला ते बोलतात मेशुगा, त्याला बोलतात क्रेझी आहे, हे आहे, ते आहे. पण त्यांना माहिती आहे, की त्यांची जी गोष्टी जे सांगतील, त्याच्या त्याच्या गोष्टी जे देतील, ते बेमी त्याच्यामध्ये तो एमेत आहे. जरी तो क्रेझी आहे, जरी तो असं दिसते, विचित्र दिसते, हे करते, गोष्टी ज्या निघतात त्याच्या तोंडामधनं त्याच्यामध्ये तो एमेत आहे. त्यामुळे बोलतात, "तू जेव्हा सांगतोस ती शेखेर आहे. काय सांगितलं ते सांग." बोलतात, "काय सांगितलं मला माहिती आहे तुम्हाला?" त्यांनी मला घेऊन गेला आतमध्ये आणि सांगितलं, की "तुला मी मेलेख अपॉइंट केलाय इस्रायलच्या राज्यावरती. इस्रायलच्या राज्यावरती तू आता नवीन मेलेख आहेस. तू आता नवीन किंग आहेस." וימהרו וימהרו ויקחו בגדו וישימו תחתיו אל כרם המעלות ויתקעו בשופר ויאמרו मलेख येहू. लगेच त्यांनी ऐकल्याबरोबर त्यांनी त्यांच्यासाठी जसं काही कार्पेट सारखं तयार केलं त्यांच्या कपड्यांनी, त्यांच्या रोब्सनी त्यांना त्यांनी प्लॅटफॉर्म सारखं तयार केला वरती, की येऊ तिकडे वरती जाईल आणि मालवत म्हणजे पायऱ्यांवरती जाऊन आणि तिकडे त्यांचे रोब्स त्यांनी टाकले आणि शोफारांमध्ये त्यांनी ब्लो करून बोलला, "मेलेख येऊ." म्हणजे त्यांनी एक्सेप्ट पण केला. आपणही बघितलं होता, की तुम्हाला आठवत असेल शाऊल राजाच्या चॅप्टर्समध्ये आपण ह्या ज्या गोष्टी ते बघितल्या होत्या तिकडे आणि आपण तिकडे डिस्कस केला होता, की एक कंडिशन जी आहे, की ती कंडिशन जी आहे, की
त्याची जी प्रजा आहे त्यांनी पण एक्सेप्ट केला पाहिजे त्या राजाला. आणि ती कंडिशन पण इकडे जशी काही त्यांनी एक्सेप्ट केली आणि बोलतात मेलech येहू. ויתקשר יהוא בן יהושפט, התקשר יהוא בן יהושפט בן נמשי אל יורם. ויורם היה שומר ברמות גלעד, והוא וכל ישראל מפני חזאל המלך. כן, יקרא, एक मिनिट, मला हेडफोन चेंज करायला लागणार आहेत. एक मिनिट. माझा आवाज येतो तुम्हाला ऐकायला? כן, אוקיי, טוב. बोलतात ויתקשר יהוא בן יהושפט בן נמשי אל יורם. म्हणजे योरामला जसं का त्यांनी फोन केला, की आताच्या हिब्रू लँग्वेज मध्ये वैतकशेरचा अर्थ की त्यांनी त्याला फोन लावला, पण फोन लावल्याचा इकडे अर्थ नाही होत. इकडे अर्थ होते की त्यांनी त्याच्यावरती केशर केला, जसं काय रिव्होल्ट केला. आणि बोलतात एल योराम, ויורם היה שומר ברמות גלעד. आणि योराम जो होता तो होता शोमेर ברמות גלעד, म्हणजे त्याची सेना जी होती ती होती रमोत गिलाद मध्ये. והוא וכל ישראל מפני חזאל מלך ארם, म्हणजे ते बाकीचे ते सेना होती ती होती रमोत गिलाद मध्ये, आणि तो होता इस्रायलामध्ये. आणि इकडं येऊनी योरामवरती हे बोला, रिवोल्ट बोलला. केशर आपण बघू, हा शब्द जो आहे כן, तो नवीमध्ये जेव्हा लिहितात तेव्हा तो केशर, इतकशेर चा अर्थ नाही होत त्याने फोन लावला त्याला, एला त्याच्या अगेन्स्ट त्यांनी केशर केला. त्यांनी त्याच्या अगेन्स्ट कट काय बोलतात त्याला, त्याच्या अगेन्स्ट त्याला डाव मारला काय बोलतात ना तसा, त्याच्या अगेन्स्ट त्याला हे केला त्यांनी त्याला त्याचा विरोध केला. וישב יהורם מלך להתרפא בישראל מן המקין אשר יכו ארמים, וילחמו את חזאל המלך ארם. ויאמר יהוא, אם יש נפשכם אל יצא פליט מן העיר ללכת להגיד בישראל. बोलतात באמת तुम्हाला पाहिजे की मी राजा आहे, कोण इकडनं या रमोत गिलाद मधनं, म्हणजे सगळे सेना जी आहे ती रमोत गिलाद मध्ये आहे, बोलतात इकडनं कोण पण नाही इकडनं निघणार इस्रायलला जाऊन सांगायला की मी किंग केलंय. म्हणजे त्याला सरप्राईज द्यायच्यासाठी योरामला, नॉट इन अ गुड वे, म्हणजे सरप्राईज देऊन त्याला डायरेक्ट डिफीट करायसाठी त्यांनी सांगितलं कोण इकडनं निघणार नाही रमोत गिलाद मधनं इस्रायलकडे. וירכב יהוא וילך יזרעאלה כי יורם שוכב שמה, ואחזיה מלך יהודה ירד לראות את יורם. आणि जसं आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं, अखजिया जो होता तो पण आला होता योरामला बघायला. आणि येऊ निघाला इस्रायलाला, आणि इस्रायलामध्ये अखजिया पण होता. अखजिया मेलख यहूदा, जसं आपण बघितला त्याची बायको होती अतालिया, अखबची बायको, तिच्याबद्दल पण आपण बघू चॅप्टर 11 मध्ये. तिच्याबद्दल पण आपण शिकू. आणि तो म्हणजे त्याच्या बायकोच्या भावाला बघायला आला होता, आणि तो राजा पण होता, तर तो पण तिकडे होता. והצופה עומד על המגדל ביזרעאל ויראה את השפעת יהוא בבואו, ויאמר שפעת אני רואה. ויאמר יורם
כך רכב ושלח לקראתם ויאמר השלום. תצפיתנית. म्हणजे तिकडे ते जे हे जे असतात, बघणारे कोण येते, काय चाललेलं, लक्ष ठेवणारे लांबनं, बोलतात शफात. माझी शफात? शफात म्हणजे वादळासारखा काहीतरी शोफात दाम, जसं रक्त वाहते धक 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 तसा तसं सैन्यासारखी लोक जी आहेत ती आपल्या जवळ येते इकडे इस्रायलाला. तर योराम बोलतात, गाडी घे, गाडी म्हणजे रेखेव चॅरियट घे आणि जाऊन बघ ते शालोमसाठी आलेत काय वॉरसाठी आलेत. मे बी काय झालं तिकडं ह्याच्यामध्ये रमोत गिलात मध्ये की ही सेना जी आहे ती मे बी दुश्मनाची सेना आहे. बोलतात וילך רוכב הסוס לקראתו ויאמר כה אמר המלך השלום ויאמר יהוא מה לך ולשלום סוב על אחריי ויגד הצופה לאמור בא המלך עד הם ולא שב. तर चॅरिट घेऊन तो माणूस आला तिकडे, त्यांना बोलते वयोमेर को अमर अमेलेक, मी राजाचा मेसेंजर आहे. तुम्ही शालोम मध्ये आलात का? तुम्ही शालोम मध्ये आलात का वॉर मध्ये आलात? तर तुला काय फरक पडते शालोम आहे की नाही शालोम आहे? टर्न हो माझ्या मागे आणि माझ्या मागे आहे. तर आणि त्याने टर्न केली त्याची गाडी आणि त्याच्या मागे आला येऊच्या मागे. तर वयागेत चोफे लेमो आणि त्यांनी सांगितला की तो तिथपर्यंत आला मेसेंजर आणि मेसेंजर जो आहे तो परत यायच्या बदली त्याच्या मागे जाऊन उभा राहिला. तो आणि शुभ येऊ जो होता तो नोन होता काय तो त्यांचा चीफ ॲडमायरल सारखा होता. रमातकाल होता योरामचा. काय जसा पाकिस्तानमध्ये जो मेन काय जो मेन ॲडमायरलच आहे तोच त्यांचा प्रेसिडेंट होता नंतर. तसाच बोलतात तिकडे וילך רוכב הסוס לקראתו ויאמר ויאמר כה אמר המלך השלום ויאמר יהוא מה לך ולשלום סוב אל אחריי ויגד הצופה לאמור בא המלאך עד הם ולא שב. अजून एक त्यांनी पाठवला סליחה איתי וישלח רוכב סוס שני ויבוא עליהם ויאמר כה אמר המלך שלום ויאמר יהוא מה לך ולשלום סוב על אחריי. अजून एक पाठवला सेम. बोलता तुला आणि शालोम मध्ये काय तुला तुला काय फरक पडते माझ्या मागे ये. तो पण त्या मागे आला. ויגד הצופה לאמור בא עד עליהם ולא שב והמנהג כמנהג יהוא בן נמשי की בשיגעון ינהג. טוב, जसं बोललो की त्यांनी थांबवला नाही आशेमच्या सेंटच्या बद्दल कोण काय बोलते आणि त्याने जर थांबवलं नाही त्यामुळे त्याला पण बोलला मेशुगा. बोलतात बेशिगाऊन येणार. बोलतात बोलतात त्यांनी सांगितलं योगामला बोलतात की मला इकडे दिसते की दुसरा माणूस आहे तो पण जॉईन झाला आणि जो कोण हे सगळा लीड करते मिनहाग मिनहाग मिलाशोन मनीग जो कोण इकडे लीडर आहे तो आहे की मिनहाग येऊ तो येऊ सारखा आहे. 180 किलोमीटरची चालवते त्याची गाडी हे ते शुगा म्हणजे विचित्र वागते तो याच्यासारखा येऊ सारखा. तर येऊ बेनिमशी किश बेशिगाऊन येणार. तो त्यांना लीड जो करते तो लीडर जो आहे तो विचित्र लीडर आहे. म्हणजे नाही की असा प्रॉपर स्टेट्समॅन पॉलिटिक्स हे ते नाही. टक 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 180 किलोमीटर डायरेक्ट तो येते. तो बोलतात ויאמר יורם אסור ויאמר ויעשר רכבו ויצא יורם מלך ישראל ואחזיהו מלך יהודה איש ברחובו ויצאו לקראת יהוא וימצאו בחלקת נבות הישראלי. טוב, बरोबर कुठं ते आले दोघ जण योराम बन अखाव आणि खजियाऊ כן दोन्ही राजा म्हणजे राजा इस्रायलचा राजा आणि यहुदाचा राजा दोन्ही राजा त्याला जसं काय भेटायला आले आणि कुठं त्यांची भेट झाली नवोत इस्रायलीच्या जागामध्ये म्हणजे जी जागा अखावनी घेतली होती त्या जागेमध्ये त्यांची भेट तिकडे झाली आणि बोलतात वैकिरोत योराम את יהוא ויאמר השלום. बोलतात योरामने बघितल्यावरती येऊला
विचारतात शालोम, शालोम मध्ये आलास काय? म्हणजे शालोम सगळं सगळं ठीक आहे का? बोलतात त्याला उत्तर देतात שלום יהוא ויאמר מה שלום עד זנוני איזבל עמך וכשפיה הרבים. बोलतात शालोम אמר השם אין שלום לרשעים. बोलतात शालोम जो आहे रशाईम लोकांना शालोम नाही मिळते. तर तर तू शालोमच्या बद्दल काय बोलतोस? बोलतात तुझ्या इमाचे झेनुनीम म्हणजे अबोधा जरा नाही באמת झेनुनीमचा अर्थ हे आहे की ती चीप होती ह्याला अबोधा जरा आणि किशफे हरबीम आणि तिची सगळी जादू करण्याची जी सगळी घरं आहेत त्याच्यामध्ये तू शालोम बघतोस. अरे लिहिलं आहे अशे मध्ये शालोम लरशाईम. ויהפוך יורם ידיו וינוס ויאמר אל יחזיה मिरमा खजिया. बोलतात त्याला पण बोलतात की या शालोम मध्ये नाही आलं, त्याने आपल्याला चीट केला. बोलतात वयाफोक योगाम, त्याने गाडी टर्न केली आणि खजियाला पण सांगितला मिरमा खजिया, म्हणजे मिरमा खजिया चीटिंग केली आपल्यावरती, त्याने चीट केलंय. यानी ויהיו מילה ידו בקשת ויח את יורם בין זרועיו ויצא החצי מליבו ויקרא ברכובו. बोलतात काय झाला? बोलता येऊ मिला म्हणजे त्यांनी फुल त्याचा स्ट्रेच घेतला त्याच्या हातामधलं बाणामध्ये बेकसतो. मिला म्हणजे फुल त्यांनी ते स्ट्रेच घेतला. एत योगाम बेन जोआ म्हणजे मागणं, तो टर्न झाला होता मागणं त्याच्या खांद्यांच्या मध्ये. कुठं? बेन जोआ याच्या खेची मी लिबो, त्याच्या हृदयामधनं तो बाण जो होता तो निघाला. वैकरा बिरकोवो, आणि इकरा म्हणजे त्याचा तो त्याच्यामध्ये तो फाटून तो पडला तिकडे. वैकरा घुटण्यावरती पडून तो खाली पडला. כן, बोलतात ויאמר אל בדקר של אישה שא השלכהו בחלקת שדה נבות היזרעאלי כי זכור אני ואתה את רוכבים צמדים אחרי אחיו אביו ואדוני נשא עליו את המסע הזה. बोलतात इकडे एक्सप्लेन करतात रखब स्मदीम. बोलतात ויאמר एल बिदकार. कोण होता बिदकार? बिदकार त्याचा हे होता, त्याचा रायडर होता, म्हणजे त्याला त्याचा चॅरियट चालवणारा होता, त्याचं नाव होता बिदका. त्याला बोलतात श्लिशा सा अश्लेखेऊ बखलकात सदे नवोत. बोलतात बघितला त्याची बॉडी कुठे पडली? तर त्याची बॉडी पडली खलकात नवोत सदे इस्रायली, त्या जागेमध्ये नवोत इस्रायलच्या जागेमध्ये बॉडी बरोबर पडली. तुला आठवते का की जखो आणि आता एत रोखवीम, आणि आता एत रोखवीम स्मेदीम. स्मेदीम म्हणजे तू आणि मी, आपण तुला आठवते का अखावच्या पाठला करत करत आपण इकडे आलो होतो बघायला काय चाललंय, आणि त्यांनी नभोतला मारून टाकला आणि त्याच्यावरती डिक्री गेली ती आज पूर्ण झाली. बघा तुला आठवते आज ונשא עליו ביד אליהו הנביא המסע הזה ואנחנו שמענו. बोलते आपण ही गोष्ट एलियाह नबीच्या तोंडाने ऐकली होती आणि आज ही गोष्ट जी आहे ती इकडं बरोबर त्या जागेमध्ये तिकडे कंप्लीट झाली. ואם לא את דמי נבות ואת דמי בניו ראיתי אמש נאום אדוני ושילמתי לך בחלקה הזאת נאום אדוני ואתה सा इश्लिकेऊ बेखलकात किदवार अदुनाय. ही जी जागा जी आहे, हा जो नेबुआ जो आहे हा त्याने ऐकला होता एलियाह नबीच्या तोंडामधून की जर तुझ्या रक्ताने नबोत इस्रायलच्या रक्ताला शांत नाही केला राईट एमेश, तर ऑलरेडी त्याच्यामध्ये त्याला शांतता आणि शिलामती कंप्लीट केला लेखा बेखलका जो नेऊ अदुनाय. देवाने सांगितला होता तसाच ही जी प्रॉफेसी होती तिकडे कंप्लीट झाली. व्याखजियाऊ मेलक यहुदा तो बिखलाल तो त्याला भेटायला आला होता फक्त, पण जसा आपण बघितला तो पण होता अबोधा जरामध्ये माखलेला. व्याखजियाऊ मेलक यहुदा רע וינס דרך בית הגן וירדוף אחריו יהוא ויאמר גם אותו עקורו את המרכבה במעלה גור אשר את יבלעם וינס מגידו וימות שם. म्हणजे अखजियाऊ जो होता अतलियाचा नवरा, आपण बघू अतलियाचा स्टोरी ती नंतर राणी होतो.
तर बघू आपण तिची स्टोरी 11 चॅप्टर मध्ये बोलतात इकडे ואחזיהו מלך יהודה ראה וינס דרך בית הגן तो पळाला तिकडनं וירדוף אחריו יהוא त्याच्या मागे पळत लागले ויאמר גם אותו הוכהו, त्याला पण मारा एल המרכבה, आपण बघू का, कारण की तो याचा मित्र होता, अखाबच्या घराण्याशी रिलेटेड होता, त्यामुळे त्याला मारल्याचा त्याच्यात काय मिचवा होता. וגם אותו הוכהו את המרכבה במעלה גור ही जागा होती, तिकडं ते आले आणि अशर את יבלעם וינס מגידו, तिकडनं तो गिदोला पळाला पयमोच्या, आणि तिकडं त्याची मृत्यू झाली. अखजियाची त्याची मृत्यू तिकडे झाली. וירכבהו אותו עבדיו ירושלמה ויקבר אותו בקברתו עם אבותיו בעיר דוד. אחזיה त्याला קבורה, त्याला दफन किती मिळाली, ईर दवीद येरुशलाम मध्ये त्याला त्याच्या वाडवडिलांबरोबर त्याला दफनवले गेला. ובשנת 11 שנה ליורם בן אחאב מלך אחזיהו אל יהודה. טוב, इकडं लिहिलं आहे की जेव्हा तो एक योराम 11 years मध्ये होते, तेव्हा खजिया यहूदामध्ये त्याला कॉर्नेट केला होता. वियबो यहू इस्रायला, इकडं यहू आला इस्रायला, ואיזבל שומעת, איזבל שמע ותשם בפוך עיניה ותיטב את ראשה ותשקף בעד החלון. इकडं गमारामध्ये लिहिलंय तिने काय केला, ती होती ऑलरेडी म्हातारी, काय म्हणजे जरी तिचं लग्न झालं असेल लवकर वगैरे, पण ती ऑलरेडी तिचा पोरगा 28 वर्ष राजा होता, काय 28 वर्ष तो राजा होता, आणि तिने काय केला बोलते इकडे गमारा तसेम पूख तिने तिला पावडर लावली, थोडा लोशन लावला, तिचे जे रिंकल्स होते ते त्यांनी डिसअपिअर केल्या, थोडी स्ट्रेच केली तिने स्किन, आणि तिकडे तिने काय केला, पूख बेहण्या डोळ्यामध्ये काजळ वगैरे लावला, तिता रोषा हेअरस्टाईल चांगली केली, मे बी तिने तिचा हे काढून टाकला असेल, डोक्याचं कव्हरिंग घालत असेल तर, ותשקף בעד החלון, आणि त्यांनी तिकडे बाजू झाडा अशी हे केस टाकून ती बाहेर तिकडं खालून मध्ये बसून राहिली, म्हणजे ज्याच्यामध्ये बसून राहिली खिडकीमध्ये बघायला का, कारण की बोलतात की सित्रा अखरा जो आहे तो शेवटपर्यंत प्रयत्न करल शिल्तोन मध्ये यायच्यासाठी, राज्य घ्यायच्यासाठी, आणि तिला पाहिजे होता की तो येऊ जो आहे तो तिला राणी म्हणून घे, लग्न करेल तिच्या बरोबर, आणि ती पण त्याला बोलली तुला माहितीये मी अखाबला राजा कसा व्हायचा ते शिकवला होता, त्याला गेंदामध्ये पण तिनेच त्याला बरोबर पाठवलं. जसं आपण बघितला की त्याच्यामध्ये अखाबमध्ये चांगल्या हे होत्या वेव्स मध्ये, तो त्याला चांगली व्हायची इच्छा होती, जसं त्याने बघितलं होता जेव्हा एलिया नवीनी आकाशात आग काढली होती तेव्हा, पण ही या बाईमुळे तो संपला. बोलतात והיא באה בשער ותאמר השלום זמרי הרג אדוניו, आणि तिने त्याला बघितल्या बरोबर ती बोलते ותאמר שלום, सगळं ठीक आहे, तिचे लिहो तिम्मी शालोम, मला माझ्याबरोबर तुला शालोम मध्ये राहायचं आहे, खजाली तर तिला लग्न करायचं, तिला पाहिजे की तो तिला लग्नामध्ये घेईल. झिमू होय अदोनाव, इकडे लिहितात राशी ती मागता येत अदोनाय, म्हणजे जर तू तुझ्या बॉसला मारला, म्हणजे तिच्या पोराला काय इजेवेलचा पोरगा योगाम, त्याला त्यांनी मारला, ती दुःखामध्ये होती, म्हणजे सुतक होती ती, आणि ती बोलते काय नाही ही मागतात अदोनेखा אין זה דבר חדש, הרי पहिले पण झालं असे, अरे झिमरी גם הוא הרג את एला बन बाशा, त्यामुळे काय नाही, या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात पॉलिटिक्स मध्ये, किंगशिप मध्ये, या गोष्टी होत राहतात, त्यामुळे एवढा काय तू काळजी नको करू, मला एक्सेप्टेड आहेस तू, मला तू शालोम घ्यायच्यासाठी एक्सेप्टेड आहे. ויישא פניו אל החלום ויאמר מי איתי, וישקיפהו אליו 13 אישים, त्यांनी तिकडे वरती नजर दिली आणि तिकडे त्यांनी हाक मारून सांगितला कोण माझ्या बरोबर आहे, त्यांनी त्याला डोळ्याने सांगितलं की आम्ही 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 आहोत तुझ्या बरोबर, 2-3 लोक तिकडे जे होते तिच्या बरोबर, त्यांनी सांगितलं आम्ही आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ויאמר शिमतुआ
שימטוה ויז מדמה אל הקיר ואל הסוסים וירמסנה. טוב, ויאמרו ישמטוה, מה זה ישמטוה? 1, 2, 3 על הרצפה, כן? dalam ucallan खाली फेकून द्यावं होतं तिला. तर इश्मितुआ तिला खाली पाडा, इजेबेलला पाडला खाली इश्मितुआ, वयीज मिदमा उडला
טוב, טוב, डिस्कनेक्ट झाला, पण आपण कंटिन्यू करू थोडासा, एक तमाशा 1-2 मिनिटांमध्ये. बोलतात झिमई ओरेग अदोनाव. त्याने जिमरीने पण असं मारलं होतं, त्यामुळे तू काय काळजी करू नको, याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात. וישא פניו אל החלון ויאמר מי איתי ומי השקיפו אליו 2 או 3 סריסים. तिकडे त्यांनी बघितला 2-3 लोक त्यांना सोबत बोलले, त्यांनी बोलला तिला ויאמר השמיטוה, तिला फेकून द्या खालती. ויעז מדמה אל הקיר, तिचा रक्त तिच्या भिंतीवरती उडला आणि घोड्यांच्या टापाने तिची अजून तो नाश झाला तिचा. बोलतात ויבוא ויאכל וישת, כן, ही लँग्वेज जी आहे ती, म्हणजे त्याने थोडा रिलॅक्स केला होता. वाव, व्हॉट अ डे बोलतात, कसला डिफिकल्ट दिवस होता आजचा. सकाळपासून नुसता काम काम काम, כן. ויבוא ויאכל וישת ויאמר פיקדו נא את הארוע הזאת וקיווה की בת मלך आहे. बोलतात अल्टिमेटली ती बाई जी आहे ती ती हे होती, ती होती בת मלך, ती होती क्वीन. त्यामुळे तिला कबुआ द्यायला पाहिजे, तिला दफन करायला पाहिजे. וילכו לקוברה ולא מצאו בה כי היא עם הגולגולת והרגליים וכפות הידיים. आणि जसा गमारा लिहिते, इकडे पण आणतात राशी, गमारा आणते की ती जेव्हा लग्नामध्ये जायची तेव्हा ती कल्लाच्या समोर डोक्यानी आणि हातानी आणि पायानी डान्स करायची तिकडं, आणि त्यामुळे त्या मिचवामुळे तिचा हात, तिचे कपोत रगलाय, म्हणजे पाम्स, फीट आणि डोका तेवढा तिकडं राहिला. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या त्याच्या तुकडे तुकडे जाऊन त्या नाश झाला. आणि जेव इकडे मखलोकेत आहे की ह्या गोष्टींना पण दफनावना मिळाला, जसं लिहिलंय वरती की तिला दफनावे नाही मिळणार, तसं ह्या गोष्टींना पण त्यांनी दफनवला नाही. बघितला की विना शमाईन तिला दफनवायला नाही मिळते, तर तिला तसंच डोका, तिचे हात आणि पाय तसंच सडत त्यांनी सोडून टाकला. काय बोलतात खेन, काय बोलतात नाही. וישבו ויגידו לו ויאמר דבר אדוני הוא אשר דיבר ביד עבדו אליהו התשבי לאמור בחלק ישראל יאכלו הכלבים את बसार इजेबेल. बोलतात जसा एलिया नबीने सांगितला होता की तिचा जो मीठ जो आहे तो खातील कुत्रे, तसाच तिचा अख्खाचा अख्खा नाश झालाय, काय नाही राहिलाय. וזהו. והייתה נבלת איזבל כדומן אל פני השדה בחלק ישראל אשר לא ימו זאת איזבל. म्हणजे तिचा जो हे होता नवेला כזבל, כן, כדומן चा अर्थ आहे כזבל, म्हणजे तिचा जो अख्खीची बॉडी होती पने असदे सगळा घाणीसारखा पडला होता. כזבל म्हणजे घाणसारखं तिची सगळ्या बॉडी पडली होती. בחלק ישראל अशर लो यमो जोत इजेबेल. आणि कोणी बोलला पण नाही की ही जी इकडे घाण जी पडलंय ती इजेबेल आहे, तिच्या नावामध्ये पण होतं इजेबेल. जसा आणतात गुरे आरी की इजाबेला जिने तिशा बेआफच्या दिवशी स्पॅनिश इन्क्विजिशन चालू केला होता, ती होती इजेबेलचा रिइन्कार्नेशन. आणि तिकडं पण तिने परत वाईट गोष्टीच केल्या आणि प्रॉपर्टीज वगैरे हडपल्या, जसा इजेबेलनी पण केला. आणि तिची पनिशमेंट जी आहे ती तिला मिळाली, जसा एलिया नबीने सांगितलं होता. जसं बेमेत बोलतात की जरी तुम्हाला नाही दिसते की हशेम पनिश करते लगेच, केन चदिकीम लोकांसाठी लगेच पनिशमेंट येतं. मोठे मोठे चदिकीम लोक त्यांना राईट अवे त्यांना खखा घेऊन त्यांना राईट अवे पनिशमेंट येतं. रशाईम लोकांसाठी हशेम थांबते थांबते थांबते, अल्टिमेटली त्याला पनिशमेंट येईल. बेनोनीमसाठी कधी कुठं थोडा, कधी इकडे जास्ती, कधी इकडे कमी, गरम नरम. आणि बाऊ हशेम हशेम वर्ल्ड चालू ठेवते. ऑन द सेम कॉन्सेप्ट मला आज चालू करायचा होता सेलिखोतच्या बद्दल. अल्टिमेटली सेलिखोतचा जो अभ्यास आहे, फायनल जो मेन जो क्रक्स आहे अभ्यासाचा, त्याच्यामध्ये मी फक्त पुरुषांसाठी करणार आहे, कारण की तो
तो जो पार्ट आहे तो बायका नाही शिकत. स्टार्टिंग जी होती ती मला खेळ करायची होती ॲज अ टुगेदर थिंग, बट विना शमाईम आकाशामधनं नाही होणार. बेजात हशेम कुठल्या तरी शिवरीमध्ये इंट्रोडक्शन जो आहे याच्याबद्दल तो आपण करू. मे बी थोडंसं एक बोलू शकतो. लिहितात ते पोयत खाईमध्ये की हे जे दिवस जे आहेत 40 दिवस, כן, ראש חודש पासनं ते यम किपुरीपर्यंत त्याच्यात माणूस जो आहे तो सगळे जे त्याचे ॲक्शन्स जे आहेत तो करेक्ट करू शकते. आणि त्या ॲक्शन्समध्ये अफिलू तिकडं प्रत्येक आपले जे सेलिखोतमध्ये ते जे 12 टाइम्स आपण अल्फा बेटा आणतो, त्याच्यामध्ये त्याचे स्पेशल जे परचुफिंग आहेत वरती, म्हणजे स्पेशल जे जे लाईट्स आहेत त्याच्यामध्ये माणूस तो क्लिअर करते. बोलतात तिकडं अरिझाल की जसा माणूस कुठल्या कुठल्या वाईट गोष्टी खाते, चांगल्या गोष्टी नाही खाते, त्याचं पोट बिघडते. आणि जर पोट बिघडल्यानंतर त्याला औषधं वगैरे खाऊन त्याला ते बाहेर काढायला लागतात. वरनं ओ खालनं. आणि तो त्याला बोलतात निकायोन अकिलिंग. आणि ह्या 40 दिवसामध्ये हे जे निकायोन जो आहे, तो या दिवसांमध्ये होते. आणि ते जिकडं पण त्यांनी त्याला डॅमेज केलाय, ते 12 वेळा तुम्ही बघाल. जसं असे जेव्हा आपण पुस्तकं वगैरे उघडू आणि स्पेशल सिदुरीम पण आहेत सेलिकोच्या, त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघू अरिझालच्या प्रमाणे, तेव्हा तुम्ही बघाल की प्रत्येक खिलीमध्ये अशामनो, आलेफ एकदा, כן, त्याच्यामध्ये ते स्फिरोत आहेत, आयाग, बखार, כן, हे ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मसाले चपातमध्ये लिहिल्या त्या आपण बघू बेजात हशेम, की सेलिफोत जे आहेत ते पॉवरफुल आणि व्हेरी मिनिंगफुल होतील. बेजात हशेम आपण चालू करू उद्या, मे बी आफ्टर नॉर्मल शिफ्ट पुरुषांसाठी अभ्यास जो आहे अरिझालचा, शारा कबनोचा, रुach הקודש, महाराज रशाश यांचा अभ्यास जो आहे तो आपण बेजात हशेम म्हणजे आपल्याला पॉवर देऊ दे. आणि हशेमची इच्छा असू दे वरनं की ते बेमेद आपल्या हातामध्ये हा लिमूट पण आपल्या हातामध्ये देऊ दे. प्रश्न असतील तुम्हाला चॅप्टर्स बद्दल सेलिफोच्या बद्दल तुम्हाला काय जर विचारायचं असेल, तुम्ही मला आता विचारू शकता. जेव्हा आपण अभ्यास चालू करू तेव्हा तुम्ही बघाल डिटेल्समध्ये की किती प्रॉपरली त्याच्या गोष्टी येत आहेत. आणि वेळेपर्यंत पण कुठली वेळ सगळ्यात प्रेफर्ड आहे ती मी बोलू शकतो, तुम्हाला सांगू शकतो. सगळ्यात प्रेफर्ड जी वेळ आहे ती वेळ आहे सकाळची. अश्मोत अबोकर, आलो तर शाखाच्या वेळेची जी वेळ आहे ती सगळ्यात जास्ती प्रेफर्ड आहे. नाही खचोतची जी वेळ आहे म्हणजे रात्रीची, ती थर्ड प्रेफर्ड वेळ आहे. सगळ्यात प्रेफर्ड जी वेळ आहे ती आहे सकाळची 4:30 वाजताची, जी शाकाहारीच्या पहिले जी करतात ती सगळ्यात जास्ती प्रेफर्ड सेलिफोतची वेळ आहे. पुरुषांसाठी सेलिफोतपेक्षा तिकून खचोत जास्ती इम्पॉर्टंट आहे, असा हलाखामध्ये पण आणलाय. आणि असा आणतात हलाखामध्ये आणलाय कारण की रेमेज अबी मोशे जकुता त्यांनी आणले, ते मेकुबाल होते, त्यांनी तिकडे सांगितलं की तिकून खचोत जास्ती इम्पॉर्टंट आहे सेलिफोतपेक्षा. बेजात हशेम आपण चालू करू अभ्यास योम किपुरीमपर्यंत, जेव्हा आपल्याला वयावोर वगैरे आहे त्याचा अभ्यास जो आहे इंटेन्स अभ्यास बेजात हशेम आपल्याला देईल ताकद, ते आपण कंटिन्यू करू याचा अभ्यास. पण उद्या सकाळी 4 वाजता नवीन चॅप्टर मेलखेत अकोशर, याच्या आलाखोत जे आहे ते खूप येतात शब्दातला. तर उद्या नवीन चॅप्टर सकाळी 4च्या शिवरमध्ये आलाखोत शब्दात. प्रश्न वगैरे असेल तर विचारा, नाहीतर आपण इकडे थांबू. तोदा रब्बा. זקו אבל מתחת לבית הכנס ספר תורה, אז לא שומע כלום, ירדתי להתפלל, מה אני אעשה? טוב, בזה שאתה רואה שמשמיים לא יצא, בסדר, בעזרת השם. אני אשמע מהקלטות מחר בעזרת השם. כן, בעזרת השם, כן. נפרסם את זה גם, כן, בסדר. בסדר, כל טוב, תודה רבה, ערב טוב. תודה רבה, שבוע טוב. כל המצוות, כל טוב.